हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 36. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. भाषांतर: तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्यधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. तर प्रेक्षक हो, आपण मागील श्लोकामध्ये पाहिलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू गुरु परंपरेतून आलेल्या एका आत्मसाक्षात्कारी गुरूंकडे जाऊन वास्तविक ज्ञानाची प्राप्ती कर, त्याने तू मोहात पडणार नाहीस. आणि या श्लोकामध्ये ते सांगतात की ज्ञानाचा आणखी काय प्रभाव होतो, ज्ञान घेतल्याने काय साध्य होतं. प्रेक्षक हो, आपण जेव्हा एखादी नदी किंवा समुद्र पार करू इच्छितो तेव्हा आपल्याला एका नावेची किंवा बोटीची आवश्यकता असते. पण आता आपण एका सागरात नाही तर महासागरामध्ये बुडालेलो आहोत आणि तो महासागर भौतिक दुःखाचा आहे. मग अशा या भवसागराला पार कसं करायचं? या भवसागराला पार करण्यासाठी भौतिक नावेची नाही तर दिव्य आध्यात्मिक ज्ञान रूपी नावेची आवश्यकता आहे. आणि त्या नावेमध्ये बसून आपण हा भवसागर पार करू शकतो. जर एखादा खूप चांगला पोहणारा जरी असेल, तो जर नदीमध्ये वगैरे पडला तर तो सहज बाहेर पडू शकतो. परंतु जर तो समुद्रामध्ये पडला तर तो समुद्राच्या मध्ये जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. त्याला वाचवण्यासाठी एखाद्या जहाजाला पाठवावे लागेल किंवा हेलिकॉप्टरने त्याला बाहेर काढावे लागेल. म्हणजे त्याला वाचवण्यासाठी कोणाला तरी जावं लागेल, बरोबर? त्याचप्रमाणे हा जो भौतिक संसार आहे हा सुद्धा दुःखांचा सागर आहे. या भवसागरात काही ना काही संकटे येतच राहतात. मग या भौतिक संसारामध्ये कोणी कितीही मोठा विद्वान असेल पण त्याने जर श्रीकृष्णरूपी जहाजाची किंवा हेलिकॉप्टरची शरण घेतली नसेल तर तो कितीही बुद्धिमान असला तरी तो हा दुःखांचा सागर पार करूच शकत नाही. कारण श्रीकृष्णाशिवाय कोणीही आपल्याला या दुःख सागरातून बाहेर काढू शकत नाही, मुक्त करू शकत नाही. म्हणून आपण या दिव्य आध्यात्मिक ज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. चाणक्य पंडित म्हणतात की तुम्ही विद्वान असणं, शिक्षित असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही जेथे जाल तेथे सन्मान मिळेल. त्यासाठी ज्ञानी असणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच आध्यात्मिक ज्ञान असणं आवश्यक आहे. भौतिक संसारामध्ये उत्पन्न होणारं ज्ञान भौतिक ज्ञान आहे. ते भौतिक ज्ञान आपल्याला भौतिक संसारातच ठेवते. या ज्ञानाद्वारे आपण हा भवसागर पार करून जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आपण रेल्वे स्टेशनवर जाऊन अमेरिकेचं तिकीट काढू शकत नाही त्याप्रमाणे त्यासाठी आपल्याला त्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडून दूतावासामध्ये म्हणजे मुंबईमध्ये जाऊन मग आपण विमानाने अमेरिकेला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे हे दिव्य ज्ञान हे दिव्य जगातून या भौतिक जगामध्ये येऊन आपल्याला या भौतिक जगातून पार करते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की आपण त्यांच्याबद्दल ज्ञान घेतलं पाहिजे. परंतु प्रेक्षक हो, आपण बघतो की या भौतिक जगामध्ये लोक या आध्यात्मिक ज्ञानाकडे दुर्लक्ष करतात आणि भौतिक ज्ञान घेण्यासाठी मात्र धडपडत असतात. भौतिक ज्ञान जसं की कोणी राजकारणामध्ये खूप विद्वान असेल, कोणी ज्योतिष ज्ञानामध्ये प्रवीण असतो, कोणी शेअर मार्केटमध्ये हुशार असतो. लोकांना वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान असतं आणि ते घेण्यासाठी ते प्रयत्नशीलही असतात. परंतु जेव्हा दिव्य ज्ञानाचा विषय निघतो तेव्हा मात्र ते विषय पुढे पुढे ढकलतात किंवा त्यांना त्याचं महत्त्व समजत नसतं. उदाहरणार्थ, एकदा एक विद्वान मनुष्य एका नावेमध्ये समुद्र पार करण्यासाठी बसतो आणि नावाडी ती नाव चालवत असताना काहीतरी गप्पा मारायच्या या हेतूने तो विद्वान मनुष्य त्या नावाड्याला विचारतो की तुला ॲस्ट्रॉनॉमीबद्दल काही माहिती आहे का रे? ग्रहतारे कसे फिरतात, गुरुत्वाकर्षण वगैरे. तो नावाडी म्हणतो, मला याबद्दल काही कल्पना नाही बुवा. तेव्हा तो विद्वान मनुष्य म्हणतो की मग असं समज की तुझं 25% आयुष्य व्यर्थ गेलं. त्यानंतर काही वेळानंतर तो विद्वान पुन्हा विचारतो की तुला जिओलॉजीबद्दल तरी माहीत आहे का? समुद्र, डोंगर, दऱ्या, पर्वत याबद्दल काही माहीत आहे का? तो म्हणतो की मला याबद्दलही काही कल्पना नाही हो. तेव्हा तो विद्वान म्हणतो की मग तुझं 50% आयुष्य व्यर्थ गेलं बघ. त्यानंतर काही वेळानं तो म्हणतो की तुला कमीत कमी राजकारणामध्ये काय चाललंय ते तरी माहीत आहे का? तुला माहीत आहे का की भारताचे प्रमुख कोण आहेत, अमेरिकेमध्ये काय चाललं आहे? तो नावाडी म्हणतो की मला याबद्दल काही कल्पना नाही. तेव्हा तो विद्वान म्हणतो की मग तुझ्या आयुष्याचा 75% भाग व्यर्थच गेला की रे. तोपर्यंत ती नाव समुद्राच्या मध्यभागी पोचलेली असते आणि अचानक समुद्र खवळतो आणि खूप मोठमोठ्या लाटा येतात. तेव्हा तो नावाडी ती नाव नियंत्रित करण्यास असमर्थ ठरतो आहे हे लक्षात येताच त्या विद्वानाला विचारतो की तुम्हाला पोहायला येतं का हो? तेव्हा तो विद्वान म्हणतो की नाही. तेव्हा तो नावाडी म्हणतो की तुमचं तर 100% आयुष्य व्यर्थ गेलं हो.
तत्काळ तो नावाडी नावेतून उडी मारून कसा बसा समुद्रकिनारी पोहोचतो, परंतु तो विद्वान मात्र तेथेच मरण पावतो. अशा प्रकारे मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान असू शकतं, पण दिव्य ज्ञानाबद्दल तो रुचीच घेत नाही, जे ज्ञान आपल्याला हा भवसागर पार करण्यासाठी आवश्यक आहे. जर आपण हे दिव्य ज्ञान घेतलं नाही आणि तर सर्व प्रकारचं ज्ञान जरी घेतलं तरीही आपलंही आयुष्य 100% व्यर्थच ठरणार. उदाहरणार्थ, या भौतिक जगामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी इत्यादी वेगवेगळे शिक्षणाचे विषय किंवा आयुर्वेदिक, होमिओपॅथी, ॲलोपॅथी इत्यादी आरोग्याचं, खाण्यापिण्याचं ज्ञान, तसंच वेगवेगळ्या कला कौशल्यांबद्दलचं जसं की संगीत, नृत्य इत्यादींबद्दलचं ज्ञान, तसेच व्याकरण, छंद, अलंकार, शासन विज्ञान इत्यादी अनेक प्रकारचं ज्ञान उपलब्ध आहे. हेही ज्ञान आहे, हो, त्यालाही आपण ज्ञान म्हणू शकतो. हे सर्व ज्ञान आपल्याला जीवनाच्या शेवटपर्यंत उपयोगी पडू शकतं, परंतु तरीही ते तात्पुरते आहे. हे भौतिक ज्ञान हे जेवणामध्ये लोणच्याला जेवढं महत्त्व असतं ना, तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु या सर्व भौतिक ज्ञानाच्या वर एक दिव्य ज्ञान आहे, जे भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतः सांगतात, जे ज्ञान आपल्या आत्म्याशी संबंधित आहे, ज्याने आपण भगवंत कोण आहेत, आपण कोण आहोत, भगवंत आणि आपला काय संबंध आहे, या दुःख सागरातून आपण कसे बाहेर पडू शकतो हे जाणू शकतो. हे दिव्य ज्ञान जेवणातील वरण, भात, भाजी, पोळी, एखादा गोड पदार्थ या चौरस आहाराप्रमाणे आहे, जे शरीराला संपूर्ण पोषण देते. तसेच हे दिव्य ज्ञान शरीर संपल्यानंतरही आत्म्याबरोबर सतत राहते. मोक्ष मिळाल्यानंतरही हे ज्ञान संपुष्टात येत नाही. म्हणून हे ज्ञान घेणं आवश्यक आहे. कारण आपण केवळ भौतिक ज्ञान घेतलं म्हणजे थोड्याशा चपातीबरोबर खूप सारं लोणचंच खाल्लं तर आपल्याला त्रास होणार, पण जर भौतिक ज्ञानाबरोबर आपण आध्यात्मिक ज्ञान घेतलं तरच या दुःख सागराला पण आपण तरून जाऊ शकतो. योग्य अयोग्य, चूक बरोबर हे समजू शकतो. म्हणून स्वतःच्या स्वरूपस्थितीला म्हणजेच श्रीकृष्णांशी असणाऱ्या संबंधाला योग्य रीतीनं जाणणं ही इतकी सुंदर गोष्ट आहे की यामुळे अज्ञानरूपी महासागरात चालणाऱ्या संघर्षातून मनुष्याचा तत्काळ उद्धार होऊ शकतो. त्यासाठीच आपण या विज्ञानाचा स्वीकार करून भगवद्गीता, भागवताचं वाचन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, जीवनामध्ये ते आचरलं पाहिजे. हे खूप खूप महत्त्वाचं आहे. जर आपण असा विचार केला की आपण या जगामध्ये राहूनच संघर्ष करू तर तो तेवढा सोपा नाही. केवळ भौतिक ज्ञान घेऊन आपण काहीही साध्य करू शकत नाही. जर भगवतधामी जायचं असेल तर आध्यात्मिक ज्ञान, भगवद्गीतेचं ज्ञान घेणं गरजेचंच आहे. भगवंत, भगवंतांचे भक्त, भगवंतांची वाणी, भगवंतांचं नाम आपल्याला या भवसागरातून पार नेऊ शकतं. म्हणून याला दिव्य ज्ञान म्हणतात, कारण हे दिव्य जगतातून येतं. प्रेक्षक हो, ज्याप्रमाणे आपण एखाद्या शाळेमध्ये विद्यापीठामध्ये शिकतो तेव्हा आपण त्या शाळेचे किंवा त्या विद्यापीठाचे विद्यार्थी असतो, त्याचप्रमाणे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी देखील कोणत्या ना कोणत्या तरी संस्थेशी जोडणं आवश्यक असतं, शिक्षा घेणं आवश्यक असतं. त्यासाठी श्रील प्रभुपादांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन दिलेलं आहे, जे एक नाव आहे. त्या नावेमध्ये आपल्याला बसायचं आहे. आपण त्या नावेमध्ये बसून काही विशेष कार्य केलं किंवा नाही केलं आणि वैष्णव अपराध केले नाहीत तर आपण तटापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. आता आपल्याला दिव्य ज्ञानरूपी नावेबद्दल समजलं, पण नाव चालवण्याकरता ज्याप्रमाणे नावाड्याची आवश्यकता असते त्याप्रमाणे आपल्याला हा भौतिक महासागर पार करण्याकरिता आध्यात्मिक दिव्य ज्ञानरूपी नाव चालविण्याकरिता एका आध्यात्मिक मार्गदर्शकाची म्हणजेच आध्यात्मिक गुरूंचीही आवश्यकता असतेच. त्याबद्दल आता आपण चर्चा करू. उदाहरणार्थ, आपण आपल्या घरी असू आणि लाईट गेली तर आपण जे काही करत असू त्यामध्ये व्यत्यय येतो, परंतु तेच प्रकाश असेल तर आपण जे हवं ते व्यवस्थित करू शकतो. त्याचप्रमाणे आपण जन्मानुजन्मे या अज्ञानरूपी सागरामध्ये बुडालेलो आहोत. आपल्याला श्रीकृष्णांबद्दल काहीही ज्ञान नाही, अंधकार आहे. परंतु जेव्हा आपण एका अधिकृत गुरु परंपरेतून आलेल्या आध्यात्मिक गुरूंकडून श्रीकृष्णांबद्दल श्रवण करतो तेव्हा आपल्याला ते दिव्य ज्ञान प्राप्त होतं आणि मग आपण या अंधकारमय सागरातून बाहेर पडू शकतो. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य कितीही कुशल पोहणारा असला तरीही महासागरामध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष अत्यंत खडतर असतो. जर कोणी पुढे येऊन धडपड करणाऱ्या त्या पोहणाऱ्या मनुष्याला महासागरातून वर काढत असेल तर असं अत्यंत महान उद्धारक आहे, श्रेष्ठ गुरु आहे. तसेच प्रेक्षक हो, नाव व्यवस्थित चालवण्यासाठी ज्याप्रमाणे सुयोग्य वारा असणं गरजेचं असतं
त्याचप्रमाणे आध्यात्मिक नावेला व्यवस्थित चालवण्यासाठी आध्यात्मिक गुरूंना शास्त्रांचीही आवश्यकता असते. त्याचसाठी श्रील प्रभुपादांनी सर्व वेद, उपनिषद, पुराण सर्वांचा सार काढून त्यांच्या पुस्तकांमधून तो दिलेला आहे. त्यांनी भगवद्गीता, भागवतावरती जी टिप्पणी दिलेली आहे ती वाचून कोणीही सहज भक्त बनू शकतो. अशा प्रकारे आपण आध्यात्मिक ज्ञान, आध्यात्मिक गुरु आणि शास्त्र या 3 गोष्टींच्या सहाय्याने कृष्ण भावनाभावित होऊन हा भवसागर पार करू शकतो. मग मनुष्य कितीही पापी असला किंवा त्याची काहीही पात्रता नसली तरीही. प्रेक्षक हो, लोकांना पाप करण्याची जेवढी क्षमता नाही तेवढी पाप नष्ट करण्याची क्षमता कृष्ण भावनेमध्ये, हरिनामामध्ये आहे. भक्तीमध्ये प्रारब्ध नष्ट करण्याचीही क्षमता आहे. उदाहरणार्थ कुब्जा. कुबड आलेल्या शरीरामध्ये तिच्या पापकृत्यांचं फळ भोगत होती. तिला भगवान श्रीकृष्णांनी तिच्या हनुवटीला आणि पायाच्या अंगठ्याला सहज स्पर्शून एका क्षणात सरळ केले आणि तिचे प्रारब्ध नष्ट केले, कारण तिने भगवान श्रीकृष्णांना भक्तिभावाने थोडंसं चंदन अर्पण करून त्यांची शरणागती स्वीकारली होती म्हणून. त्यामुळे कोणी कितीही पापी असो किंवा नसो त्याने फरक पडत नाही. परंतु खरं तर आपण सगळेच जण पापी आहोत. जर नसतो तर या भौतिक संसारात आपण आलोच नसतो. जे या भौतिक संसारात येतात ते सर्व पापीच असतात. म्हणून आपणही पापी आहोत. याच जन्मात नाही तर खूप जन्मांपासून आपण पाप करीत आलेलो आहोत. याच जन्मामध्ये बघा ना, आपल्या नकळतही आपल्या पायाखाली किती जीवजंतू तोडवले जातात, मारले जातात. त्याचं सुद्धा आपल्याला पाप लागतं. तर बरेच लोक असंही म्हणतात की आम्ही तर इतके पापी आहोत, काय आम्ही भगवंतांना प्राप्त करू शकू? तेव्हा भगवंत भक्तीची महिमा सांगतात की जर कोणी पापी लोकांमध्ये सर्वाधिक पापी असला तरीही दिव्य आध्यात्मिक ज्ञानरूपी नावेमध्ये बसून या भौतिक जगरूपी दुःख सागराला, पापमय संसाराला तरुण पार जाऊ शकतो. आणि म्हणून या कृष्ण भावनामृतामध्ये येण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पात्रतेची आवश्यकताच नाही. उदाहरणार्थ प्राण्यांमध्ये गजेंद्र किंवा हनुमानजी. झारखंड जंगलातील प्राणी ज्यांना चैतन्य महाप्रभूंनी हरिनामावर नृत्य करण्यास भाग पाडलं, त्यांनीही कृष्ण भावनामृतामध्ये येऊन भक्ती करून दाखवली. तसेच विदुरही शूद्र होते, दासीपुत्र होते. त्यांनीही भगवंतांची शुद्ध भक्ती केली. तसेच लहान मुलंही भक्ती करू शकतात, जसे की भक्त प्रल्हाद, भक्त ध्रुव, त्यांनी भक्ती करून दाखवलीच की. तसेच सर्वसाधारण लोकही भक्ती करू शकतात, जसे की व्रजवासी. म्हणजे काय तर भक्ती सर्वांसाठी आहे. त्यासाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही. चैतन्य महाप्रभू सांगतात की भक्तिभावाने केवळ 16 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने चेतना शुद्ध होईल आणि मनुष्य गोलोकधामी परत जाईल. तेथे भौतिक ज्ञानरूपी नौका उपयोगी पडत नाही बरं का. उदाहरणार्थ टायटॅनिक पहिल्याच प्रवासामध्ये बुडून गेले. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी जे दिव्य ज्ञान दिलेलं आहे त्याच्या प्रत्येक श्लोकाची खात्री आहे, शाश्वती आहे की आध्यात्मिक ज्ञानरूपी नौका कधीच बुडत नाही. उदाहरणार्थ कोणी काहीतरी बोलून जातं आणि मग नंतर माफी मागतो. मग आपण पुन्हा त्याचं म्हणणं खरं समजतो, परंतु तरीही त्यांच्या बोलण्याची पुन्हा काही खात्री देणं एवढं सोपं नसतं. परंतु श्रीकृष्णांच्या ज्या गोष्टी आहेत त्याची संपूर्ण खात्री आहे. ते कितीही हजारो वर्षांपासून आलेले ज्ञान कुठल्याही युगामध्ये आजही तेवढेच आचरणक्षम आहे, उपयोगी आहे. अशा प्रकारे कृष्ण भावनारूपी नौका अत्यंत सुगम आणि त्याचबरोबर उदात्तही आहे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रांचे दिव्य आध्यात्मिक ज्ञान घेतलं पाहिजे आणि हा भवसागर पार करून भगवत धाम गाठलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवंतांची भक्ती करण्यासाठी आपल्याला हा मनुष्याचा जन्म मिळालेला आहे, ही आपली स्वरूपस्थिती जाणूयात आणि भौतिक संघर्षातून मुक्त होऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.